तर आज आहे दीप अमावस्या। तर सकाळी सकाळी मी सगळं काम आवरून घेतलं, त्यानंतर देवपूजा केली आणि अमावस्या आज 4:30 पावणे 5 पर्यंतच होती। तर म्हटलं देखतं सकाळी पूजा करायला पाहिजे, नाही तर मग संध्याकाळी आणि नैवेद्यही बनवायचं होता, कारण आषाढी संपतो आणि उद्यापासून मग श्रावण चालू होणार आहे। तर श्रावण चालू होण्याआधीची अमावस्या असते ती दीप अमावस्या असते आणि आजच्या दिवशी सर्व आपल्या घरातील दिवे आहेत ते स्वच्छ करून ते दिवे लावले जातात। त्यानंतर कणकेचेही दिवे बनवतात। तर ते लहान मुलांना ओवाळण्यासाठी, कारण त्यांना दीर्घ आयुष्य लागतं, आजारी वगैरे पडत नाही या दिवशी, त्यामुळे आणि बरंच काय अजून त्यामागचे कारण आहे, पण या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाही सांगू शकत। त्यानंतर मी इथं दिवे वगैरे सर्व स्वच्छ करून घेतले, नैवेद्य बनवलं होतं, खीर चपाती, खीर पुरीचा करतात किंवा दूध साखरेचाही ठेवतात। त्यानंतर भजे कुरडे तिथे सर्व दिवे जे आहे ते स्वच्छ असे क्लीन करून लावून घेतलेले आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि कणकेचेही दिवे केलेले आहे। त्यानंतर पिल्लूलाही ऑप्शन केलं। तर अशी ही दीप अमावस्या साजरी केली जाते।